नांदेड पोलिसांकडून ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई। दिनांक 25 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लश आउट मोहिमेअंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती वाळूचा उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते। विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून काही वाळू माफिया इंजिन आणि तराफ्यांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदीकाठी साठवणूक करत असल्याची ती माहिती होती। या खात्रीशीर माहितीच्या आधारे दिनांक 24 जुलै 2025 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मौजे विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर छापा टाकला। पोलिसांना पाहताच 5 ते 6 आरोपींनी नदीत उडी मारून पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत पळ काढला। मात्र 2 आरोपी नदीपात्रातून पोहत पळून जात असताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने नदीपात्रात उड्या मारल्या। अत्यंत शिताफीने पोहत जाऊन त्यांनी त्या दोन्ही आरोपींना पकडून नदीकाठावर आणले आणि ताब्यात घेतले। मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त आणि नष्ट या कारवाई दरम्यान घटनास्थळी नदीपात्रातून अवैधरित्या उपसा करून किनाऱ्यावर साठवलेली अंदाजे 25 ब्रास रेती, किंमत 1,25,000 वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली 06 इंजिने, अंदाजे किंमत 12 लाख आणि एकूण 17 तराफे किंमत 8,50,000 असा एकूण रु. 21,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। यापैकी काही मुद्देमाल जागेवरच आगी लावून नष्ट करण्यात आला। या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वड माहिती दावा टायर पेटलेलं वरी चुकतोस काय तिकडे पलीकडे नेऊन टाकतो प्रयत्न हा तर क्या गाड खराब होईल